श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 24 ऑगस्ट, वार आहे सोमवार. तर हा श्रावणातील दुसरा सोमवार आहे आणि याच दिवशी श्रावणातील सर्वात मोठी पुत्रदा एकादशी ही सुद्धा आलेली आहे. यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. या दिवशी आपल्याला दोन्ही व्रत एकत्र करण्याची सुवर्ण संधी जी आहे किंवा दुर्मिळ योग जो आहे तर तो या दिवशी जुळून आलेला आहे. आता पुत्रदा एकादशीचं हे जे व्रत आहे तर ते आपल्या मुलांसाठी केलं जातं. इच्छित संतान प्राप्तीसाठी केलं जातं. आपल्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं, घराची प्रगती व्हावी यासाठी सुद्धा हे व्रत केलं जातं. तर पुत्रदा एकादशीचं व्रत हे इच्छित संतती प्राप्तीसाठी सुद्धा केलं जातं. त्याचबरोबर मुलांची बुद्धी वाढावी, त्यांना प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी सुद्धा केलं जातं. आपल्या घरातील नजरबाधा असेल, नजरदोष काही आपल्या घराला लागलेली असतील, आपली प्रगती कुठेतरी खुंटलेली आहे, त्यामुळं कोणी आपल्या घराला दोष लावले असतील तर हे सर्व यामुळं दूर होत असतात. तर एकादशी तिथी हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि श्रावण जो महिना आहे पवित्र असा तर तो भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो. या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारचं व्रत जे आहे तर ते आवर्जून केलं जातं. प्रत्येक महिला पुरुष हे श्रावण महिन्यातील सोमवारचं व्रत करत असतात. हे व्रत केल्यानं आपल्या मुलाबाळांचं तर कल्याण होतंच, पण आपल्या घराला लागलेले काही दोष असतील तर ते सुद्धा दूर होत असतात. आणि योगायोगानं बघा सोमवार आणि एकादशी एकत्र आल्यामुळं आपल्याला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसोबतच भगवान शिवशंकरांची देखील पूजा करायची आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. तर बघा हा जो पवित्र असा श्रावण महिना आहे तर त्या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची होता होईल एवढी सेवा उपासना जी आहे तर ती करायची असते. तर बघा पुत्रदा एकादशीचं व्रत वर्षातून फक्त 2च वेळा येत असतं. एक पौष महिन्यात आणि दुसरं श्रावण महिन्यात. आपल्या मुलांच्या विकासासाठी हे व्रत केलं जातं एकादशीचं. त्यांना कधीच कोणत्याच अडचणी येऊ नयेत. आणि जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी किंवा संतती प्राप्तीसाठी हे व्रत जर करणार असाल तर हे आपल्याला पूर्णपणे विधिवत करायचं आहे. संकल्प करूनच त्यांची विधिवत पूजा करून हे व्रत जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे. त्यामुळे इच्छित संतान प्राप्ती होते अशी मान्यता आहे. संतान प्राप्तीत काही अडथळे येत असतील तर ते दूर होतात. अनेकदा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, पती पत्नीच्या कुंडलीत काही ग्रहदोष असतात आणि त्यामुळेच त्यांना संतती प्राप्ती होत नसेल तर ते त्यांच्या कुंडलीमधील असणारे दोषसुद्धा दूर होतात जर पती पत्नीनं मिळून हे एकादशीचं व्रत जर केलं तर, अशी या व्रताची मान्यता आहे. तर या एकादशीच्या संध्याकाळी म्हणजे ही एकादशी अत्यंत पवित्र असणार आहे, शुभ असणार आहे आणि म्हणून या शुभ दिवशी 2 दुर्मिळ योग जुळून आलेले आहेत एकत्र. हे योग 3 वर्षातून फक्त एकदाच येत असतात आणि अशा या दिवशी आपल्याला संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये बघा संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे फक्त ही एक वस्तू. यामुळं तुमचा श्रीमंतीचा योग सुरू होईल, तुमच्या मुलाबाळांचं कल्याण होईल. पुढची 50 वर्ष धनधान्य संपत्तीत खेळाल म्हणजे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही. तुमची रखडलेली कामं जी आहेत तर ती मार्गी लागतील. तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत राहील. त्यासोबतच आपल्या घरातील ज्या काही बाधा आहेत, अडचणी आहेत, कोणी दोष लावलेले असतील तर ते देखील दूर होऊन आपल्या मुलांची काही इच्छा असेल तर ती देखील पूर्ण होईल. आपल्या मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल, व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये यश मिळत नसेल, त्यांची कामं जी आहेत तर ती रखडत चाललेली आहेत तर ती सुद्धा पूर्ण व्हायला मदत होईल.
आपल्याला कष्ट आणि मेहनत हे तर करावेच लागतात, पण त्या कष्टाला मेहनतीला आपल्या भाग्याची नशिबाची साथ मिळावी यासाठी तुम्हाला असे खास तिथींना काही छोटे मोठे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात. तर आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, दिव्याखाली कोणती वस्तू ठेवायची आहे, ही जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, संध्याकाळी आज हा उपाय करायचा आहे. आपल्या घराला कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागू नये, घरात लक्ष्मी प्राप्ती व्हावी, आपल्याला अप्राप्त लक्ष्मीसुद्धा प्राप्त व्हावी यासाठी हा एक छोटासा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी तुम्हाला दिवा प्रज्वलित करण्यासाठी बघा, आपल्याला नेहमीचा देवघरातील दिवा स्वच्छ करून घ्यायचा आहे. त्यानंतरनं एक स्वच्छ अशी प्लेट घ्यायची आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर त्या दिव्याला स्वच्छ करून त्या दिव्यात तूप घालून घ्यायचं आहे. तूप नसेल ज्यांच्याकडे तर त्यांनी तेल घातलं तरीही मग चालेल. आणि त्या प्लेटमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. तर पूर्ण प्लेटमध्ये हळद व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायची आहे. रांगोळी काढताना बघा, जसे आपण रंग व्यवस्थित भरतो त्याचप्रमाणे आपल्याला हळद जी आहे तर ती प्लेटमध्ये पसरवून घ्यायची आहे. त्यानंतरनं आपल्याला बघा 21 किंवा 11 तांदळाचे दाणे जे आहेत अखंड आणि स्वच्छ असे 21 तांदळाचे दाणे, ते कुठेही तुटलेले किंवा किडलेले असू नयेत, असे 21 किंवा 11 तांदळाचे दाणे त्या हळदीवरती आपल्याला ठेवायचे आहे. त्यानंतरनं बघा, एक तुळशीपत्र म्हणजेच तुळशीचं पान जे आहे तर ते आपल्याला त्यावरती ठेवण्यासाठी लागणार आहे. तर एकादशीच्या दिवशी बघा, तुळशीला स्पर्श केला जात नाही किंवा जल अर्पण केलं जात नाही. तुळशीचं देखील निर्जला व्रत असतं किंवा तिची पानंसुद्धा तोडली जात नाहीत. त्यामुळं आपल्याला एक दिवस अगोदर तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे. किंवा मग आपण तुळशीचं पान या दिवशी तोडायला विसरलो तर तुम्ही तुळशीच्या कुंडीमध्ये जे पडलेलं जे पान आहे तर ते सुद्धा त्या प्लेटमध्ये ठेवलं तरीही चालणार आहे. आता बघा, या सर्व वस्तू त्या प्लेटमध्ये ठेवल्यानंतरच तुम्हाला त्या प्लेटमध्ये दिवा ठेवायचा आहे. आता दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे. दिव्याला स्पर्श करून आपली जी काही इच्छा आहे तर ते आपल्याला व्यक्त करायची आहे. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आणि तर बघा, असा हा आपण दिवा संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला प्रज्वलित केल्यानंतरच आपल्याला दिव्याला स्पर्श करायचा आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे आणि या दिव्याखाली ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या एखाद्या झाडाखाली आपल्याला टाकायच्या आहेत. म्हणजे तिथे येणारे कीटक किंवा मुंग्या ज्या आहेत तर त्या वस्तू खातील अशा ठिकाणी आपल्याला टाकायच्या आहेत. यामुळं बघा, आपल्या घरातील लागलेले जे दोष आहेत, नकारात्मकता ऊर्जा आहे ती पूर्णपणे या वस्तूंमध्ये सामावलेली असते आणि हे मुंग्या किंवा कीटक खातात त्यावेळी त्या दूर होत असतात. तर हा एक उपाय तुम्ही नक्की करून पहा, तुमचं कल्याण होईल, तुमच्या मुलांचं नशीब उजळेल, त्यांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होईल, त्यासोबतच त्यांच्या काही कामामध्ये किंवा नोकरीमध्ये अडथळे जर येत असतील तर ते देखील दूर होतील. आणि या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा का होईना जप करायचा आहे. तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. घरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे आणि वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे. तर अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण काही सेवा केल्या, उपाय केले तर त्याचं निश्चित फळ हे आपल्याला प्राप्त होणार असतं. त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा, याचा तुम्हाला नक्कीच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.